तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपलं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बाळांनो संपलं होतं. आता थोडेसे त्याचे एक्स्ट्रा पॉईंट पण आहेत बाळांनो, एक्स्ट्रा पॉईंट आहेत जे ते भविष्यात आपल्या नेक्स्ट चॅप्टरच्या कामाला येतील, ते आपण नंतर सांगूयात. ओके, लास्टला तुम्हाला होमवर्क सुद्धा करायला दिलं होतं, ते होमवर्क तुम्ही कंप्लीट केलात की नाही हे पण चेक करूयात. तर बाळांनो, जेवढं मी लास्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी शिकवलेलं आहे तेवढं जर व्यवस्थित केलात तर बाळांनो तुम्हाला कुठलाही एमसीक्यू सुटतो, कुठलाही एमसीक्यू सुटतो. तर चला बाळांनो, फटकन रिव्हिजन करूयात. 10 मिनिटाच्या आत आपण मस्त रिव्हिजन करूयात आणि जे तुम्हाला होमवर्क मी दिलं होतं ते होमवर्क सुद्धा आपण सॉल्व्ह करूयात. आय होप तुम्ही सॉल्व्ह केला असाल. मग सॉल्व्ह करूयात दॅट मीन्स की मी त्याचं उत्तर सांगणार, ते करेक्ट आलं की नाही ते बघून घ्या बाळांनो. त्याच्यानंतर बाळांनो आपण काय करूयात, एनसीईआरटी लाईन टू लाईन तुम्हाला एकदा मी रिव्हिजन करून घेतो, जे आपल्या नोट्समध्ये सगळंच आहे. त्याच्यानंतर लास्टला बाळांनो आपण ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या रिलेटेड एक 5-10 एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. म्हणजे कशा प्रकारचे एमसीक्यू पडतात आणि कसं सॉल्व्ह करायला पाहिजे आणि कसं आपलं व्यवस्थित विचार करायला पाहिजे सांगतो. बट एक लक्षात ठेवा, ऑलवेज जेवढे काय लेक्चर झाले आहेत, मे बी ते फिजिक्सचे असो, केमिस्ट्रीचे असो, बायोचे असो, प्रत्येक बाळांनो लेक्चर बघितल्यानंतर तुरंत लेक्चर बघता बघताच बाळांनो लिहून काढत चला. त्याच्यानंतर 1 तास बसून त्याचा मस्त अभ्यास करा, 2, 3, 4 वेळेस वाचा. एका लेक्चरमध्ये आपण फार कमी शिकवतो, तेवढं व्यवस्थित पाठ करणं तुमचं काम आहे बाळांनो. अभ्यास जर केलात ना तुमचं आयुष्य बनून जाईल बाळांनो. बाळांनो, अभ्यास करणं फार 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 गरजेचं बाळांनो, तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. चला बाळांनो, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा आपण काय करूयात, रिव्हिजन स्टार्ट करूयात. तर बाळांनो, तुम्ही सगळं व्यवस्थित वहीमध्ये लिहिलं असाल तर वही ओपन करा, समोर ठेवा आणि चला आता स्टार्ट करूयात बाळांनो. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच बाळांनो इलेक्ट्रॉन अफिनिटी. ह्याला शॉर्टकटमध्ये ह्याला सुद्धा काय म्हणतात बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी. बट याला इलेक्ट्रॉन अफिनिटी का, कसं म्हणतात, काय त्या दोघांचं रिलेशन आहे हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओत मागे बघितलो, आताही रिव्हिजनमध्ये बघूयात. तर बाळांनो सगळ्यांनी वह्या काढा, स्टार्ट करूयात. ओके, लक्ष द्या. तर बाळांनो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय सर? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे सर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड ऑर रिलीज किंवा ॲब्सॉर्ब ऑर रिलीज्ड बाळांनो ड्युरिंग द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ड्युरिंग द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ आयसोलेटेड गॅसेस ॲटम. आयसोलेटेड गॅसियस आयटम, गॅसियस आयटमच पाहिजे आपल्याला. लिक्विड जमतं का? नाही. सॉलिड जमतं का? नाही. लिक्विड पाहिजे, आयसोलेटेड पाहिजे. आयसोलेटेड म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे आपण तुम्हाला. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मग इलेक्ट्रॉन ऍड करताना एनर्जी मे बी रिलीज ऑर मे बी ॲब्सॉर्ब. रिलीज म्हणजेच एक्झोथर्मिक, ॲब्सॉर्ब म्हणजेच एंडोथर्मिक, म्हणजे डेल्टा एच म्हणजेच एन्थाल्पी. डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी आणि EG म्हणजे इलेक्ट्रॉन गेन. म्हणून याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह दॅट मीन्स ते एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. मोस्ट ऑफ टाइम कुठल्याही ॲटम मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करत असताना तो ॲटम एनर्जी रिलीजच करतो. काय करतो? रिलीज करतो. फक्त 3च वेळेस बाळांनो ॲब्सॉर्ब करतं. सांगा बरं 3 कोणकोणते आहेत? नंबर 1 आहे सर नोबेल फॅमिली, नंबर 2 आहे सर सेकंड ग्रुपमध्ये बेरिलियम मॅग्नेशियम, आणि नंबर 3 आहे सर हा नायट्रोजन फॅमिलीमध्ये नायट्रोजन स्वतः एकटाच. तर नेक्स्ट बाळांनो, याचे युनिट काय आहेत? इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम किंवा किलो जूल पर मोल किंवा किलो कॅलरीज पर मोल सर. आता चला इलेक्ट्रॉन अफिनिटी काय आहे सर? एनसीईआरटी मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे बाळांनो तुम्हाला एमसीक्यू मध्ये मोस्ट ऑफ टाइम इलेक्ट्रॉन अफिनिटी शब्द येईल. हे दोन्हीही सेम आहे, त्या दोघात फक्त एवढंच फरक आहे की बाळांनो या दोघात एवढंच फरक आहे की हा बिचारा साइन कन्सिडर करत नाही. तसं आता एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणल्यानंतर आपण काय म्हणलो, निगेटिव्ह, आणि एंडोथर्मिक म्हणलं काय, पॉझिटिव्ह म्हणलो. पण इथे ना काय तसं म्हणत नाही बाळांनो. ओके, ह्याचं काय म्हणलो, टेंडन्सी ऑफ आयसोलेटेड गॅसेस ॲटम टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज काय बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं म्हणणं काय की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर निगेटिव्ह असेल, ओल्ड कॉन्सेप्ट आहे बरं, हे ओल्ड कॉन्सेप्ट, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असते, पॉझिटिव्ह. आणि हे जर पॉझिटिव्ह असेल तर हे काय असतं, 0 व्हॅल्यू असतं. म्हणजे एक बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे, दॅट मीन्स की त्या ॲटमची घेण्याची टेंडन्सी काय 0 आहे. थोडक्यात असं म्हणणं आहे. ओके, हे म्हणलं. बट न्यू कॉन्सेप्ट काय केलं बाळांनो, न्यू कॉन्सेप्टमध्ये की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इक्वल टू -E. म्हणजे काय, जर मानो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर निगेटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह, ही पॉझिटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल.
झिरोच्या ऐवजी काय असेल, निगेटिव्ह असेल. ओल्ड कॉन्सेप्टनुसार 0 0 म्हणजे घेण्याची टेंडन्सी 0, घेण्याची टेंडन्सी 0. पण एक लक्षात ठेवा, व्हॅल्यू सेम आहेत, व्हॅल्यू सेम आहे, फक्त साईन बदलू लागलं. आणि हे जे मायनस, आता जर मी विचारलं तुम्हाला -10 हे -30 आणि -110 कोण मोठं आहे? -30 -110 मध्ये कोण मोठं आहे? तर -110च मोठं आहे, कारण की हे मायनस साईन इज ओनली फॉर द एक्झोथर्मिक रिॲक्शन. हे मायनस साईन आपण का बरं लावलं? मायनस साईन म्हणजे इंडिकेट करण्यासाठी लावलं नाही की व्हॅल्यू छोटी आहे मोठी आहे, पण मायनस साईन इंडिकेट फॉर द एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड द प्लस साईन इंडिकेट्स फॉर द एंडोथर्मिक रिॲक्शन. हां, प्लस तुम्ही दाखवा गरज नसते, कधी कधी ते काही नाही म्हणजे प्लस आहे. आता तुम्ही काही नाही म्हणजे काय भावना, हे प्लस आहे, लिहित बसायची गरज नाही. हां, बट मायनसला मायनस लिहावं लागतं. ओके, डन बाळांनो, लक्षात ठेवा, हे फार फार महत्त्वाचं आहे. बट एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बाळांनो इथे लक्ष द्या. आता मी तुम्हाला म्हणलं की ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी 30 आहे, ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किती आहे बाळांनो? 110 आहे. तर समजून घ्या, हा एनर्जी जास्त रिलीज करतोय, म्हणजे इथं बाळांनो हा जास्त एनर्जी रिलीज करतोय, म्हणजे ह्याचीच इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे, म्हणजे त्याच आयटमची बाळांनो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे. हे सुद्धा मागे आपण तुम्हाला सांगितलं बाळांनो मागच्या लेक्चरमध्ये. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता पटपट रिव्हिजन घेऊयात. लेटेस्ट कन्सेप्ट जो आहे हा फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इक्वल टू मायनस इलेक्ट्रॉन अफिनिटी -5/2 RT. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, आणि टी म्हणजे टेम्परेचर. हे तुम्हाला थर्मोडायनामिक्समध्ये फॉर्म्युला हा डबल दिसेल बाळांनो. तर नेक्स्ट बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा कॉन्सेप्ट आहे बाळांनो, की स्टेबलपासून जर अनस्टेबल बनत असेल, तर इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर तर त्या टायमाला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी का असेल? पॉझिटिव्ह. आणि अनस्टेबलचं जर स्टेबल होत असेल तुम्ही इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळं, तर दॅट टाइम इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी का असेल? निगेटिव्ह. आणि बाळांनो, आणि तो स्टेबल राहू द्या अनस्टेबल राहू द्या, त्याच्या डोक्यावरती जर निगेटिव्ह चार्ज असेल, त्याच्या डोक्यावरती कोणता चार्ज असेल बाळांनो? निगेटिव्ह चार्ज असेल, तर दॅट टाइम बाळांनो 100% 200% ऑलवेज तो पॉझिटिव्ह असतो, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन रिपल्शन. द नेक्स्ट बाळांनो, आपण सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये. द नेक्स्ट इथे लक्ष द्या. आता हे बघा, x हा प्लस आहे, हा मायनस आहे, न्यूट्रल आहे. आता प्लसला इलेक्ट्रॉन घ्यायची घाई फार असते, कारण की त्याला स्टेबल व्हायचं आहे, म्हणून तो स्वतः एनर्जी काय करतो? रिलीज करतो, म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी निगेटिव्ह. इथं निगेटिव्हला बघा, निगेटिव्ह ऑलरेडी रिच आहे, इथे निगेटिव्ह रिपल्शन होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं, आणि त्याला बाळांनो दॅट टाइम त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी करायला ऑलवेज पॉझिटिव्ह. राहिलं न्यूट्रल आयटम, तर न्यूट्रल आयटम मे बी अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, डिपेंड करतं त्या आयटमवरती, बट मोस्ट ऑफ टाइम निगेटिव्ह. हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. नोट नंबर 2 आहे. चला तर नोट नंबर 3 बघूयात. चला तर नोट नंबर 3 काय म्हणतं बाळांनो? तर नोट नंबर 3, एक इलेक्ट्रॉन केलात, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, दुसरा इलेक्ट्रॉन टाकलात, सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, तिसरा इलेक्ट्रॉन टाकलात, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर लक्षात ठेवा, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट मोस्ट ऑफ टाइम निगेटिव्ह. बट सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा. आणि पॉझिटिव्हमध्ये थर्ड जास्त असेल ॲज कम्पेअर टू सेकंड. द नेक्स्ट बाळांनो, इथं त्याचं एक्झाम्पल सुद्धा आहे की ऑक्सिजनमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केलं तर हे झालं O-, त्याच्यामध्ये दुसरं इलेक्ट्रॉन ॲड केलं तर ते झालं O-2. तर पहिला इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर बाळांनो त्याचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी निगेटिव्ह येते बाळांनो, निगेटिव्ह. त्याची पहिली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय येते बाळांनो? निगेटिव्ह येते. आणि दुसरा इलेक्ट्रॉन टाकत असताना त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह येते. तुम्ही विचारला पाहिजे, सर कसं काय पॉझिटिव्ह? सांगा कसं काय पॉझिटिव्ह? मग तुम्ही म्हणायला पाहिजे सर पॉझिटिव्ह, कारण की सर इथे इलेक्ट्रॉन काय होतं सर? रिपल्शन होतं सर. इथे इलेक्ट्रॉनचं काय होतं सर? रिपल्शन होतं सर. आणि सर मग टोटल इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह येईल, कारण की इथं फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी -141 आहे, आणि सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी +786 आहे. एवढी रिपल्शन होतं, तेवढी एनर्जी वाढते, लक्षात राहू द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे पॉईंट पण मी सांगितलं की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट मोस्ट ऑफ टाइम निगेटिव्ह. बट सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे सगळे काय असतील? ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट लय भारी आहे बघा. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायली निगेटिव्ह आहे, दॅट मीन्स की इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे. दॅट मीन्स की त्या आयटमची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी आहे, म्हणजे त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कमी आहे. थर्ड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हेरी लेस, कधी 0 म्हणलं तर सुद्धा चालतं, म्हणजे त्याची घ्यायची इच्छा नाहीच. म्हणजे बाळांनो घ्यायची इच्छा नाही, ॲक्सेप्टिंग टेंडन्सी व्हेरी लेस, किंवा 0 म्हणलं तरी चालतं.
हे पॉईंट फार महत्त्वाचं आहे, तर 5 स्टार पण दिलतो आपण त्याच्यामुळं. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे लक्ष द्या, फास्ट. तिथे बघा, हे बघा, एक ए नावाचा आयटम घेतला, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉन ऍड केलं, काय झालं, ए मायनस झालं. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन अफिनिटी. आणि ह्या ए मायनस मधून जर इलेक्ट्रॉन मी रिमूव्ह केलं तर त्याला म्हणतात आयोनायझेशन एनर्जी. दॅट मीन्स की बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ए इज इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी ऑफ ए मायनस. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन अफिनिटी जर -101 किलो जूल पर मोल असेल तर दॅट टाइम आयोनायझेशन एनर्जी +101 किलो जूल पर मोल होतं. लक्षात ठेवा की हे दोघं बाण, हे मायनस रे प्लस, व्हॅल्यू काय असते सेम, कारण इथे आपण इलेक्ट्रॉन एक ऍड करत आहोत आणि इथे एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत आहोत. याचं म्हणणं काय की ऍड करत असताना एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ऍड करत असताना जेवढी एनर्जी रिलीज होऊ लागली तेवढीच एनर्जी बाण त्यातलं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना लागते. लक्ष द्या, इलेक्ट्रॉन ऍड होत असताना जेवढी एनर्जी रिलीज होऊ लागली तेवढीच एनर्जी लागते त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. म्हणजे लक्षात ठेवा बाळांनो, आपण आयोनायझेशन इलेक्ट्रॉन अफिनिटीमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी कन्सिडर करायचं आणि आयोनायझेशन एनर्जीमध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त कन्सिडर करा, तर दॅट टाइम त्या दोघांची एनर्जी काय असते, इक्वल असते. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितले बाळांनो. आणि याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही माझ्यामध्ये भरपूर विद्यार्थी म्हणतो सर जबरदस्त सर, आम्हाला सगळे एक्झाम्पल लय भारी जमले सर. आम्ही स्वतःच्या भोवती हे 4च्या ऑरमध्ये आणखीन 4 एक्झाम्पल लिहिलो सर. हो, सोपं आहे. एक इलेक्ट्रॉन कमी, एक इलेक्ट्रॉन जास्त. हा Cl तर हा Cl मायनस, हा प्लस तर हा Cl, हा O तर हा O मायनस, हा O मायनस तर हा O-2. आता ह्या ठिकाणी जर मी तर समजा आणखीन एक एनर्जी घेतलं असतं, समजा मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतो. समजा आपण ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इथं समजा इथं जागा नाही तर इथं खाली लिहूयात. चला आपला हे बघा, आता ह्या ठिकाणी मी इलेक्ट्रॉन अफिनिटी O प्लस म्हणलं असेल तर इथं काय येईल, आयोनायझेशन एनर्जी काय असेल सर, O मायनस असेल, सॉरी O असेल सर. काय असेल सर, O एक कमी तर एक जास्त. इथं O+2 केलं असेल तर इथं O+1 सर, एक इलेक्ट्रॉन जास्त, फक्त एक इलेक्ट्रॉन जास्त, एक इलेक्ट्रॉन कमी. दॅट टाइम त्या दोघांची आयोनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असते बाळांनो, सेम असते. तर चला, कोणकोणते फॅक्टर आहेत जे अफेक्ट करतात. पहिलं फॅक्टर आहे सर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्व्हेक्शन, तिसरं आहे पेनिट्रेशन पॉवर. हे तिन्ही सोपे आहेत. फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं सर ॲटॉमिक साईज. ह्याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल घेणार आहे ते एक्झाम्पल ॲज इट इज बाळांनो परीक्षेत पडतात, ॲज इट इज. तुम्ही ते पॉईंट फार व्यवस्थित बघा. तर बाळांनो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला की साईज कमी होते, साईज कमी झाली तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणं सोपं जातं. दॅट मीन्स की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं बाळांनो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. द नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे बघा, स्टेबल, हाफ फील्ड, इनकम्प्लिटली फील्ड. स्टेबल असेल तर त्याला एनर्जी लागते, दॅट मीन्स हिअर एंडोथर्मिक, इथे इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी आहे. ओके, हाफ फील्ड असेल तर दॅट टाइम लेस निगेटिव्ह असतं, बट एक्सेप्ट नायट्रोजन तेवढं पॉझिटिव्ह, बट अदर आर लेस निगेटिव्ह. आणि इथे इनकम्प्लिट असेल तर बाळांनो हे हायली निगेटिव्ह असतं. बाळांनो हे काय असतं, हायली निगेटिव्ह चार्ज असतं. जेवढं निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी जास्त असते. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. त्याच्यानंतर बघितलं आपण पेनिट्रेशन पॉवर. ओके, आपण इथं डबल झाले बहुतेक, एक मिनिट. चला, पेनिट्रेशन पॉवर बाळांनो, पेनिट्रेशन पॉवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सबशेल न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणे म्हणजे पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त कोणाचं असतं, एसचं. आपण मागे शिकलोत आयोनायझेशन एनर्जीमध्ये शिकलोत. पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त कोणाचं आहे, एसचं. मग कोणाचं आहे, पीचं. मग कोणाचं आहे, डीचं. मग कोणाचं आहे, एफचं. आणि पेनिट्रेशन पॉवर आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. कारण की बाळांनो, जेवढं न्यूक्लियसच्या जवळ राहील एखादी ऑर्बिट त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड करताना तेवढी एनर्जी तो काय करतो, रिलीज करतो. तर लक्ष द्या, मग यसमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करताना सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज होईल. दॅट मीन्स की यसची घेण्याची टेंडन्सी जास्त आहे. यसची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे कारण तो न्यूक्लियसच्या जवळ आहे. मग पी, मग डी, मग एफ. हे फार फार महत्त्वाचं बाळांनो, आणि हे सोपं पण आहे. खरं ना महत्त्वाचं आहे हे ॲटॉमिक साईज. Atomic size is inversely proportional to इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणा किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणा. साईज मोठी तर इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी बाळांनो एनर्जी काय कमी रिलीज होते. आणि साईज जेवढी छोटी असेल तेवढी एनर्जी जास्त रिलीज होते. जेवढी साईज छोटी तेवढी त्याची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त. साईज जेवढी मोठी तेवढी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कमी. आता समजा मी आहे आणि तुम्ही आहात. तुमचं वय कमी आहे, तुमची साईज छोटी आहे, मी मोठा आहे, तर तुमची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे. म्हणजे बाळांनो, तुम्ही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे म्हणजे तुमची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे.
म्हणजे तुमचं बानो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आहे, जास्त निगेटिव्ह आहे, लक्षात राहू द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर साईज इन द पिरियड काय होत जातो, डिक्रीज, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इनक्रीज. इकडे डाऊनमध्ये साईज इनक्रीज, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होतं बाळांनो, डिक्रीज. बट हे सगळे शाळा होते लेस सिस्टमॅटिक, लक्षात ठेवा. हे तर तुम्हाला मी वाक्य वाचून दाखवणार आहे, कुठे NCERT मध्ये आहे. हे सगळी गोष्ट होते बघू, सिस्टमॅटिक की लेस सिस्टमॅटिक, व्हेरी 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 लेस सिस्टमॅटिक. आता अक्रॉस द पिरियड बघूयात काय होतं. तर अक्रॉस द पिरियड काय होतं बाळांनो, इथे लक्ष द्या, एवढी व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं मी. अक्रॉस द पिरियड बाळांनो, इथं काय होतं, हे पिरियडमध्ये जात असताना आपल्याला काय वाटतं की साईज कमी होत आहे. आपल्याला वाटतं की अक्रॉस द पिरियड जात असताना साईज कमी होत आहे. साईज कमी होत असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वाढायला पाहिजे, सिस्टमॅटिक पद्धतीत वाढायला पाहिजे. असं होत नाही बाळांनो, कारण की इथं मध्ये मध्येच कोण येतं बाळांनो, सेकंड ए ग्रुप, ज्याची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी नाही. इथं P3 येतं, त्याची सुद्धा इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी नाही. आणि शेवटीला बाळांनो नोबल गॅस एलिमेंट, ते तर स्टेबल आहेत, त्यांची तर इलेक्ट्रॉन घेण्याची म्हणजे इच्छाच नसते. मग अशी इच्छा नसल्या ॲटममध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन ॲड करायचं असेल तर त्यांची एन्थॅल्पी पॉझिटिव्ह येते, म्हणजे घ्यायची टेंडन्सी लई कमी. मग कुणाची घ्यायची टेंडन्सी जास्त आहे, तर अख्ख्या पिरियोडिक टेबलमध्ये हॅलोजन फॅमिलीची सगळ्यात जास्त आहे. हॅलोजन फॅमिलीमध्ये ही सगळ्यात जास्त कोणाची, तर क्लोरीनची जास्त आहे. हे पाठ, हे एवढे व्हॅल्यूज तुम्हाला जर लमसम जर पाठ असतील, लमसम ही पाठ राहिले तर लय भारी झालं बाळांनो, अतिशय भारी झालं. म्हणजे तुम्हाला असे हे असं लर्न करत बसायची गरज नाही, व्हॅल्यू विथ व्हॅल्यू तुम्ही लर्न करा. हा नंबर 1 बाळांनो. आणि हे ऑर्डर हे बाळांनो हमखास परीक्षेत पडतं, FOCLI. कारण की इथं मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितलं होतो, नेक्स्ट पानावर सांगितलं होतं. काय कॉन्सेप्ट सांगितलं होतं, इकडे या. तर फर्स्ट ए ग्रुप इज मोर दॅन सेकंड ए ग्रुप, फर्स्ट ए ग्रुप इज मोर दॅन थर्ड ए ग्रुप, कार्बन फॅमिली इज मोर दॅन नायट्रोजन फॅमिली एक्सेप्ट PB आणि A. हे लई महत्त्वाचं तुम्ही बाळांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की ह्याच्यावरूनच तुम्हाला इथं ऑर्डर लिहायला सोपं जातं. इथं व्हॅल्यू सोबत ते 3 गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला फार 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 म्हणजे अतिशय फार बाळांनो, फार सोपं जाईल, अतिशय फार सोपं जाईल. चला, इथे मी ऑर्डर लिहिलो नाही, आपण ऑर्डर तिथंच लिहिलं बाळांनो, तुम्हाला कोणामुळे व्हॅल्यूसाठी तिथंच लिहून टाकलं होतं. द नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट पेजवरती बघूयात. चला, तर नेक्स्ट पेजवरती बाळांनो डाउनो ग्रुप. डाउनो ग्रुपमध्ये काय होतं बाळांनो, डाउनो ग्रुपमध्ये आपण मी 2च बाळांनो एलिमेंट घेतले, 4च ग्रुप घेतलेत. कोण, नायट्रोजन, ॲल्युमिनियम, कार्बन, सिलिकॉन. नायट्रोजन बाळांनो लक्ष द्या, ग्रुपमध्ये जात असताना लक्ष द्या, ह्याच्यापेक्षा साईज याची जास्त आहे. साईज जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी राहायला पाहिजे होतं, तिथे एक्सेप्शन आहे बाळांनो. बोरॉनपेक्षा जास्त ॲल्युमिनियमची, कार्बनपेक्षा जास्त सिलिकॉनची, नायट्रोजनपेक्षा जास्त फॉस्फरसची, ऑक्सिजनपेक्षा सल्फरची, फ्लोरीनपेक्षा क्लोरीनची. का सर फ्लोरीनची, म्हणजे ह्या सेकंड ए ग्रुपमध्ये असं सगळं का होऊ लागलं, कारण की बाळांनो सेकंड ए ग्रुप, सेकंड पिरियडमध्ये, नॉट अ सेकंड ए ग्रुप, सेकंड पिरियडमध्ये हे फक्त फ्लोरीनचं शाळा नसून, ही फक्त फ्लोरीनची शाळा नसून, सेकंड पिरियडमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लेस का आहे, बिकॉज ते सगळे स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहेत आणि त्या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉन रिपल्शन होऊ लागलं. आणि ते रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी त्यातली एनर्जी युटिलाइज करण्यात आली, म्हणून त्यांची व्हॅल्यू कमी आहे निगेटिव्हमध्ये. त्यांची व्हॅल्यू जास्त राहिली असते, लक्षात राहू द्या बरं, ह्याच्यापेक्षाही जास्त राहिली असती, पण इथे इलेक्ट्रॉन रिपल्शनला मिनिमाइज करण्यासाठी ती इथली एनर्जी युटिलाइज करण्यात आली. इथली एनर्जी काय करण्यात आली, युटिलाइज करण्यात आली. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू थोडी छोटी झाली ॲज कम्पेअर टू दिस. म्हणून अख्ख्या पिरियोडिक टेबलमध्ये जर इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त कोणाची असेल, अख्ख्या पिरियोडिक टेबलमध्ये जर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त कोणाची असेल तर ते क्लोरीनची आहे. हे बघा, इथं तर हे सगळंच माहिती आहे तुम्हाला, इथं माहितीच असेल की बाबा फ्लोरीनपेक्षा जास्त कोणाची आहे, क्लोरीनची. ऑक्सिजनपेक्षा जास्त कोणाची आहे बाळांनो, सल्फरची. आणि नायट्रोजनपेक्षा जास्त कोणाची आहे, फॉस्फरसची. कार्बनपेक्षा जास्त कोणाची आहे, सिलिकॉनची. आणि बोरॉनपेक्षा जास्त कोणाची बाळांनो, ॲल्युमिनियमची. हे तर तुम्हाला माहीतच झालं असेल, हे तर तुम्ही नोट करूनच ठेवा. ओके, हे तर तुम्ही नोट करूनच ठेवा. हे ऑलरेडी मी सांगितलं इथं. ओके, हे ऑलरेडी आपण आत्ता सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे हे झिगझॅग मोशन बाळांनो, इथे लक्ष द्या. हे मग आपण आत्ताच बघितलं बाळांनो, नायट्रोजन फॅमिली आणि कार्बन फॅमिलीमध्ये कार्बन फॅमिली जास्त असल्यामुळे नायट्रोजनला इथून उचलून इथं ठेवा. झुप झुप झुप, म्हणजे नायट्रोजनपेक्षा फॉस्फरस, फॉस्फरसच्या कार्बन, कार्बनच्या नंतर सिलिकॉन, सिलिकॉनच्या ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या नंतर सल्फर, सल्फरच्या नंतर फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या नंतर बाळांनो सगळ्यात जास्त आहे क्लोरीनची. हे जर पाठ करून ठेवलात ना बाळांनो, तुम्हाला मोस्ट ऑफ ऑर्डर करेक्ट सांगतात. मागचा ग्रुपचा आणि पिरियडचा एवढं पाठ करून ठेवा. तुम्हाला कुठलाही MCQ बाळांनो जबरदस्त बाळांनो. MCQ दिसलं की दणकन उत्तर, MCQ दिसलं की दणकन उत्तर, MCQ दिसलं की दणकन उत्तर. आणि हे बाळांनो NCERT मध्ये हे जे 4 ग्रुप सिस्टमॅटिक दिले आहेत आणि हे 4 ग्रुपचं मी एक्सप्लेनेशन केलं आहे. आणि लक्ष द्या, सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कोणाची आहे,
नोबल फॅमिलीमध्ये बानो, नोबल गॅस एलिमेंटमध्ये बानो, नोबल गॅस एलिमेंटमध्ये, नोबल गॅस एलिमेंटमध्ये, नोबल गॅस एलिमेंटमध्ये, नोबल गॅस एलिमेंटमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी, सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी, सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कुणाची आहे? हेलियमची आहे. आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन अफिनिटी, सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन अफिनिटी कुणाची आहे बानो? निऑनची आहे. लक्षात राहू द्या. आणि सगळ्यात जास्त कुणाची बानो? नोबल फॅमिलीमध्ये, बरंच फक्त नोबल फॅमिलीचं बोलतोय मी, हेलियमची आहे. ते व्हॅल्यूनुसार तुम्हाला कळून येईल बानो पटपटपट. हे तुमचा कालचा होमवर्क आहे बानो, जो तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलं होता. आय होप तुम्ही बानो कंप्लीट केला आहात. करेक्ट आहे का नाही फक्त चेक करून घ्या. बघा, हे आपलं झालेच. नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसची, बोरॉनपेक्षा अल्युमिनियमची, ऑक्सिजनपेक्षा सल्फरची आणि हे चारीची ऑर्डर. हे सगळे एमसीक्यू सुटतात रे. मी जर लास्ट सांगितलं बानो, हे तर 2 ग्रुप आणि पिरियड ॲटॉमिक साईज जर बघून घेतला तर दन 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 सुटते. इथं बघा, इथं लक्ष द्या, चेक करून घ्या तुमचे करेक्ट आहेत. आणि विशेष ना बानो, ह्या प्रत्येकाच्या नंतर रिझन लिहून ठेवा. नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसची कसं काय जास्त आहे? अरे नायट्रोजनची कमी आहे सर, कारण इथं इलेक्ट्रॉन रिपल्शन होणार सर. इथं काय होणार सर? इलेक्ट्रॉन रिपल्शन होणार. इथं ह्याच्यापेक्षा जास्त आहे तरी तेच आहे सर, हिच्यापेक्षा जास्त आहे तरी तेच रिझन आहे सर. इथं क्लोरीनची कशा जास्त आहे फ्लोरीनपेक्षा, तेच रिझन आहे सर. नंतर ब्रोमीन आयडियम डाऊन ग्रुप तर कमी होतच होतं, त्यात का वाद नाही. मग सल्फरचं कमी आहे, देन सेलियम. सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमायला पाहिजेत. हे होमवर्क तुमचं बरोबर आलं का बघून घ्या. देन नेक्स्ट बानो, हे बघून घ्या. हेही तुमचं होमवर्कच होतं. आणि हे तुम्हाला ऑर्डर तर लिहिता यायला पाहिजे. पटपट डोळे झापून खन 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 लिहिता यायला पाहिजे. बघा, इथं पहिल्यांदा इथं काय? फ्लोरीन आहे, नंतर कोण आहे? ऑक्सिजन आहे, मग कोण आहे? कार्बन आहे, नंतर कोण आहे? लिथियम, बोरॉन, नायट्रोजन, बेरिलियम आणि बानो निऑन. बट इथं बघा, इथं नायट्रोजन 3 नंबरला येतो, बट इथं फॉस्फरस 3 नंबरला येत नाही. इथं येतो, तो पुढे जातो, कारण की व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि इथली व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. ती व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे बानो. आय होप की तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलं असाल. फक्त बानो इथं व्हिडिओ तुम्ही इथं पॉज करून ह्या सगळे होमवर्क तुमचे कंप्लीट आहेत की नाही चेक करून घ्या. व्यवस्थित तुम्ही हे सगळा होमवर्क तुमचा कंप्लीट आहे की नाही चेक करून घ्या बानो. ओके, डन, केला चेक. हा, व्हेरी गुड. हे होमवर्क कंप्लीट केलात, चेक करून घ्या. ओ हो, वा 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 वा. हे होमवर्क कंप्लीट करून घेतलात तर बानो हे सुद्धा चेक करून घ्या. वा वा वा, सगळ्यांचं होमवर्क कंप्लीट झालं आहे असं करूयात, कन्सिडर करूयात. तर बानो आपल्या IIBच्या बुकलेट, बानो आपल्या IIBचे नोट्स आणि आपल्या IIBच्या बुकलेटमधले MCQ ऑलवेज सॉल्व करत ठेवा बानो, कारण की हे बुकलेट बनवण्यासाठी इथं सगळे टीचर एकत्र बसून जबरदस्त MCQ बानो आपण तुमच्या बुकलेटमध्ये ठेवलेलं आहे. थिअरीसुद्धा जबरदस्त ठेवले बानो. मग आपण जे शिकवतो ते तर लिहून घेत चला, आणि आपल्या बुकलेटमध्ये समजा काही एक्स्ट्रा असेल तर ते सुद्धा लिहून ठेवत चला. आणि MCQ सॉल्व करा. MCQ सॉल्व केल्यानंतर कुठलं MCQ जर तुम्हाला आवडलं असेल, भारी वाटलं असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता. तर तुम्हाला आपल्या बुकलेटमध्ये किती MCQ सॉल्व करायचे आहेत? तर बुकलेटमध्ये बानो, कन्सेप्ट बिल्डिंगमध्ये बानो, इथं लक्ष द्या, 104 ते 120 हे MCQ सॉल्व करायचे आहेत. आणि बानो लेवल 1मध्ये 20 बानो, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 हे एवढे MCQ सॉल्व करायचे आहेत. आणि लेवल 2, 3 आणि प्रिव्हियस इयर हे तुम्ही नंतरही बघू शकता बानो. बट डेलीच्या डेली एवढं तर करत चला. लेवल आपलं बिल्डिंग आणि लेवल 1 ते स्टेप बाय स्टेप MCQ तेवढे शोधा आणि पटकन सॉल्व करत चला बानो. आणि मग सगळ्या चॅप्टर झाल्यानंतर सॉल्व करा, किंवा तुम्हाला जर भेटत असतील तर पटकन ह्यांचं शोधून सुद्धा MCQ सॉल्व करू शकता. बट शोधण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा चॅप्टर संपल्यानंतर सुद्धा रिव्हिजन केल्यानंतर टेस्टच्या आदल्या दिवशी ह्याचे ॲज ए टेस्ट म्हणून तुम्ही सॉल्व करू शकता. तर चला, एवढं सगळं झाल्यानंतर बानो मी तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. काय एक्स्ट्रा पॉईंट सांगायचं आहे? लक्ष द्या. हे सगळे एक्स्ट्रा गोष्टी सांगत आहे. एक्स्ट्रा गोष्टी काय आहे बानो? तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली एक्स्ट्रा नोट. सर नोट म्हणायला, नोटच म्हणा, चला नोटच म्हणा सर. काय नोट आहे? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नोट असा आहे की तुमचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर जास्त असेल, तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर जास्त असेल तर बानो रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल जास्त असतं बानो. रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल काय असतं बानो? जास्त असतं बानो. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर जास्त असेल तर आयोनिक कंपाऊंड फॉर्म करण्याची टेंडन्सी सुद्धा काय असतं बानो? जास्त असतं. आयोनिक कंपाऊंड फॉर्मेशनची टेंडन्सी सुद्धा काय असते बानो? जास्त असते. हे फॉर्मेशन व्यवस्थित लिहितो, लक्ष द्या. फॉर्मेशन सुद्धा जास्त असते, लक्षात राहू द्या. आयोनिक बानो तुमचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त असेल तर बानो ऑक्सिडायझिंग, नॉन मेटलची ऑक्सिडायझिंग पॉवर सुद्धा चेक करू शकता तुम्ही, जास्त राहते. काय राहते बानो? जास्त राहते. हे 3 गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहेत. हे नोट नंबर 1. ह्याच्यावरून तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगतो बानो. काय? कोणती गोष्ट सांगतो? लक्ष द्या, छोटीशी गोष्ट सांगतो. एक की जर सर एखाद्या कंपाऊंडची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर हाय असेल,
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणा किंवा आयोनायझेशन इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणा जर जास्त असेल तर त्याची बाळांनो रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल सुद्धा काय असतं बाळांनो, हाय असतं किंवा मोर असतं, मोर म्हणा किंवा हाय असतं. आणि बाळांनो आयोनायझेशन एनर्जी जर जास्त असेल, एखाद्या एलिमेंटची आयोनायझेशन एनर्जी जास्त असेल तर ऑब्व्हियसली मेटल कन्सिडर करा. आणि द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल काय असतं बाळांनो, हाय असतं. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी जास्त तर मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त तर नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त. लक्षात राहू द्या दोन गोष्टी. ह्यांना बॉक्स करून लिहून ठेवा. लवकर चला लिहिलात. हे पॉईंट नंबर ह्याला 1 म्हणा, ह्याला पॉईंट नंबर 2 म्हणा. नोट आहेत, जबरदस्त नोट आहेत. चला एक्स्ट्रा पॉईंट सांगतो आहेत. नंबर नेक्स्ट बाळांनो. त्याच्यानंतर नंबर 3 काय आहे सर? नंबर 3 बाळांनो तुम्ही आत्ता बघितलात इंटरन्यूक्लिअर बाळांनो ड्यू टू बाळांनो इथे लक्ष द्या, ड्यू टू इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन सिंगल बॉन्ड. लक्षात द्या बरं, सिंगल बॉन्ड ऑफ F is weaker than Cl single bond Cl. O single bond is weaker than S single bond S. N single bond is weaker than PP single bond. हे 12वी मध्ये आहे बाळांनो. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय का बरं बाळांनो, इलेक्ट्रॉनच्या रिपल्शनमुळं ह्यांचा बॉन्ड इझिली तुटतो. दॅट मीन्स ह्यांचा बॉन्ड वीकर आहे. सेम बाळांनो सिंगल असं म्हणायचं नाही बरं सर ऑक्सिजनमध्ये तर डबल बॉन्ड असतो, तसं नाही. इथं सिंगल बॉन्ड राहिला तरच विचार आहे बाळांनो. इथं सिंगल बॉन्ड ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड असेल, त्याला कुठला तरी दुसरा मॉलिक्युल असेल. आणि तिकडे बाळांनो सल्फरमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ऑक्सिजन छोटा आयटम आहे म्हणजे बाळांनो त्याचं बॉन्ड स्ट्रेंथ जास्त पाहिजे, म्हणजे बॉन्ड स्ट्रॉंग पाहिजे. बट याचा खरं तरी बॉन्ड स्ट्रॉंग राहायला पाहिजे होता, बट इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनमुळं त्याचा बॉन्ड कसा आहे बाळांनो, वीकर आहे. हे पॉईंट नोट करून ठेवा बाळांनो. हे पॉईंट काय करून ठेवा, मस्त नोट करून ठेवा. नंबर 3. नेक्स्ट आहे बाळांनो नंबर 4. नंबर 4 काय आहे? बऱ्याच जणांना समजत नाही. आता पुढे भविष्यात इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी शिकणार आहे, तर बऱ्याच जणांना कळत नाही की मग इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि मग इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सेम कॉन्सेप्ट आहे का म्हणून विचारतात. भरपूर विद्यार्थी नंतर विचारतात सर हे दोन्ही कॉन्सेप्ट सेमच आहेत का सर? तसं नाही बाळांनो, हे दोन्ही कॉन्सेप्ट सेम नाहीत. कसं? इथं लक्ष द्या. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय असतं? टेंडन्सी ऑफ आयसोलेटेड. लक्षात बरं किती मस्त आहे. आयसोलेटेड गॅसियस आयटम. टेंडन्सी ऑफ आयसोलेटेड गॅसियस आयटम टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. बट इथं डेफिनेशन कशी यायची? याची डेफिनेशन सेम आहे. द टेंडन्सी म्हणा किंवा नुसतं टेंडन्सी म्हणू शकता. टेंडन्सी ऑफ ॲटम. आता इथे बघा बरं, इथं आयसोलेटेड गॅसेस ॲटम होतं. आता इथे काय? टेंडन्सी ऑफ ॲटम इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मधल्या ॲटमच्या. आता इथं मॉलिक्यूल्स आले बाळांनो. हे आयसोलेटेड ॲटम होतं, हे मॉलिक्यूल. अ टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इथं काय बाळांनो? इज कॉल्ड ॲज काय बाळांनो? इलेक्ट्रॉन अफिनिटी. बट इथं इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. शॉर्टकटमध्ये आपण त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला EN लिहितो आणि ह्याला इलेक्ट्रॉन अफिनिटी लिहितो. दुसरं काय बाळांनो? दुसरं आहे इथं ह्या ठिकाणी बाळांनो, ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये जे व्हेरिएशन होतं, ह्याच्यामध्ये जे पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये जे व्हेरिएशन होतं बाळांनो, ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये जे व्हेरिएशन्स होतात बाळांनो, हे काय असतात बाळांनो? रेग्युलर असतात बाळांनो. रेग्युलर असतात. ह्याच्या पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये जे व्हेरिएशन्स होतात ते रेग्युलर असतात. बट ह्याच्यामध्ये आपण आत्ताच ह्याच्यामध्ये इरेग्युलर नसतात. म्हणजे काय असतात बाळांनो? मी थोडंसं चुकलो, इथं लक्ष द्या बाळांनो, इथं लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटीमध्ये रेग्युलर असतात का? नाही.
सर याच्यामध्ये नॉट रेग्युलर, सर ह्याच्यामध्ये नॉट रेग्युलर, याच्यामध्ये काही रेग्युलर नाही सर इलेक्ट्रॉनिटीमध्ये. कुठे इन्क्रीज होतं गचकन, कुठं डिक्रीज होतं, ग्रुपमध्ये पण काही वेगळंच आहे, पिरियडमध्ये सगळं वेगळंच आहे. बट तसं नाही, इलेक्ट्रॉन बाळांनो इलेक्ट्रोनेगेटिव्हमध्ये मस्त बाळांनो एकदम रेग्युलर असतं बाळांनो. मस्त इकडे वाढणार, इकडे मस्त कमी होणार, एकदम भारी आहे बाळांनो. आणि दुसरी गोष्ट थर्ड बाळांनो, हे कसं आहे, हे युनिट आहे, याला काहीतरी युनिट आहे, बट हे ना युनिट लेस आहे बाळांनो. ही क्वांटिटी कशी बाळांनो, युनिट लेस क्वांटिटी आहे. कशी आहे, युनिट लेस क्वांटिटी आहे. आणि तिसरी गोष्ट बाळांनो ह्याच्यामध्ये आपण, तर चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रॉन बाळांनो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचं फार छान आणि सावकाश रिव्हिजन करून घेतलं आहे बाळांनो. ह्याचा पुरेपूर फायदा घ्या, छान अभ्यास करा. ओके चला, तर बाळांनो आपण तुम्हाला आता मी सांगतो की मी जे काही पॉईंट तुम्हाला घेतलेले आहेत ते सगळे एनसीईआरटीत आहेत आणि एनसीईआरटीपेक्षाही आणखी मी जास्त घेतलेले बाळांनो. आणि कसं आहे, एनसीईआरटीमध्ये कमी असतं, त्याला एक्सप्लोर करणं फार गरजेचं आहे बाळांनो. एनसीईआरटीत दिले सगळं, बट त्याला एक्सप्लोर करणं गरजेचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा सुद्धा सांगणं गरजेचं आहे. का? आणि जे काही एक्स्ट्रा सांगितलं ते आउट ऑफ सिलेबस नाही, बरोबर लक्षात ठेवा. जे काय सांगितलंय मी ते तुम्हाला पुढे भविष्यात जो हायड्रोजन चॅप्टर येणार आहे, भविष्यात जो पी ब्लॉक चॅप्टर येणार आहे, भविष्यात जो बाळांनो 12वीचा पी ब्लॉक चॅप्टर येणार आहे, डी येणार आहे, हे सगळे बाळांनो सगळे याच्यातले बेसिक गोष्टी तुम्हाला मी आत्ताच थोडं सांगितलं. का सांगितलं? कारण की तुम्हाला भविष्यात बाळांनो ते चॅप्टर सगळे सोपे जावेत. आणि मी तुम्हाला लेक्चरच्या पहिल्याच दिवसापासून सांगतोय की पिरिओडिसिटी हा चॅप्टर जर तुमचा भारी झाला तर पूर्ण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमची भारी होईल. आणखी पिरिओडिसिटी सोबत तुम्ही आणखीन एक प्लस एक ऍड करून घ्यायचं चॅप्टर, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग अगर आपको जम गया बच्चों, नाद खोळा. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाळांनो पूर्ण बाळांनो केमिस्ट्री तुम्हाला सोपी जाईल. कारण बेसिक टॉपिक आहे तो. जीओसी अति भारी शिकलेत आपल्या सरांनी. हे बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर नंबर 1 सांगितलेले आहेत. रेडॉक्स जबरदस्त करून घ्यायचा, पिरिओडिसिटी जबरदस्त करून घ्यायचं आणि बाळांनो केमिकल बॉन्डिंग जबरदस्त करून घ्यायचं. हे 5 टॉपिक जर तुमचं जबरदस्त झाले बाळांनो, मग तुम्ही केमिस्ट्रीचे डॉन हो डॉन. ह्या चॅप्टर एवढे व्यवस्थित करा, एवढे व्यवस्थित करा, एवढं भारी करा की बस रे बस. मग बघा तुम्ही कुठलाही केमिस्ट्रीचा दुसरा चॅप्टर तुम्ही सेल्फ सुद्धा प्रिपेअर करू शकता. एवढं भारी होऊन जाईल तर तुम्ही हे 5 चॅप्टर भारी केला तर. आणि नंतर मग सर तुम्हाला स्लो शिकवले काय, फास्ट शिकवले काय, काहीच फरक पडणार नाही तुम्हाला. केमिस्ट्री जर तुम्हाला भारी आवडत असेल, बरं तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला कुठला भैया तुमचा असेल 12वीला आणि रिपीटरला भैया किंवा दिदी असेल तर त्याला विचारा. केमिस्ट्रीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कधी प्रॉब्लेम जातात कारण की त्यांनी बेसिक हे टॉपिक व्यवस्थित केलं नसतं. कधी तुम्ही बाळांनो हे बेसिक ते सुद्धा म्हणतील, तुम्ही त्याच्याकडे ऐका. हे बेसिक 5 टॉपिक जर तुम्ही भारी केलात, तुम्ही केमिस्ट्रीचे डॉन झाला. तो डॉन कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला. 180 पैकी तुम्ही 180च घेणार. ओके डन. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चला आपण एनसीईआरटीच रिव्हिजन करूयात, जबरदस्त रिव्हिजन करूयात. तर एनसीईआरटीने काय म्हणलेलं आहे बाळांनो, एनसीईआरटी काय म्हणतं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हा कॉन्सेप्ट आहे ना, म्हणजे हे इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वापरलेला आहे, इथं इलेक्ट्रॉन अफिनिटी शब्द वापरलेला नाही. बट लक्षात ठेवा, मी आधी सांगितले की दोन्ही कॉन्सेप्ट काय असतात, सेम. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन ऍड करणे. ओके, इलेक्ट्रॉन कुठे ऍड करायचं बाळांनो, तेच आपण सांगितल्याप्रमाणे आयसोलेटेड गॅसेस आयटम मध्येच टाकायचं. इथे ना फक्त आयसोलेटेड आयटम न वापरता न्यूट्रल वापरलाय. चालतं, न्यूट्रल काय नाही, आयसोलेटेड काय एकच. द नेक्स्ट बाळांनो, नंतर बघा इथं हे गॅसेस आयटम मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केलात, हे मायनस झालं. देअर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. हे सांगितलंय, आपण पण सांगितलं. आपण ॲडिशनल सांगितलं की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑलवेज बाळांनो एक्झोथर्मिक असतं, फक्त 3च वेळेस बाळांनो एंडोथर्मिक असतं. हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे एक्स्ट्रा. द नेक्स्ट बाळांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. त्याच्यानंतर याचं काय म्हणणं आहे की ग्रुप नंबर 17ची सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे. हो आहे. त्याची सगळ्यात हायेस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, कारण की त्याची घेण्याची टेंडन्सी जास्त आहे, म्हणजे तो जास्त एनर्जी रिलीज करतो. आणि त्याच ठिकाणी का करतो तसं, कारण की तो बाळांनो अनस्टेबलचं स्टेबल होतो. कारण की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती 7 आणि एक घेतल्या काय होतो 8, म्हणून तो स्टेबल होतो. हे सुद्धा कसं सांगितलं, पण स्टेबलचं अनस्टेबल, अनस्टेबलचं स्टेबल, हे सगळं सांगितलेलं आहे आपण. ओके, आपण मस्त सांगितलं बाळांनो, एकदम मस्त कन्सेप्टच्या फॉर्ममध्ये त्याला व्यवस्थित सांगितलं. नंतर याचं काय म्हणणं आहे की नोबल गॅस एलिमेंट जे काय असतात, त्यांचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असतं यानं सांगितलं बघा. त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असते, लेस पॉझिटिव्ह असते. हो पॉझिटिव्ह असते, कारण ते स्टेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकलात तर ते काय होतील, अनस्टेबल होतील. सगळं लिहून दिलंय, सगळं आपण लिहून घेतलेलं आहे. द नेक्स्ट बाळांनो, इथे ते सगळे छोटे गोष्टी. नंतर बघा इथं काय म्हणलंय, व्हेरिएशन्स हे काय असतील, लेस सिस्टमॅटिक असतील ॲज कम्पेअर टू आयोनायझेशन एनर्जी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे सुद्धा मी पॉईंट सांगितलेले. आता इथे लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचं पिरियडमध्ये जात असताना
पिरियडमध्ये जात असताना इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्क्रीज होते आणि ग्रुपमध्ये जात असताना काय होते बाळांनो, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. म्हणजे इथे निगेटिव्ह व्हॅल्यू वाढत जाते आणि इथं निगेटिव्ह व्हॅल्यू कमी होत जाते. आणि ते मध्ये मध्ये काही एलिमेंट पॉझिटिव्ह पण आहेत, ते गोष्ट वेगळी, या लक्ष द्या. बरं, हे सिस्टमॅटिक नाही, सगळं काय बाळांनो, लेस सिस्टमॅटिक कार्यक्रम चालू आहे. देन नेक्स्ट बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सेप्ट आपण हे सांगितलं तुम्हाला, काय की ऑक्सिजनपेक्षा सल्फरची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे, फ्लोरीनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे. का आहे एवढे, हे इथे दोनच सांगितलेत, हे इथे दोनच सांगितले. याच्या आपण एक्स्ट्रा सुद्धा सांगितले की नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसची जास्त आहे, कार्बनपेक्षा सिलिकॉनची जास्त आहे, बोरॉनपेक्षा ॲल्युमिनियमची जास्त आहे, आपण एक्स्ट्रा सांगितलं. का असं होतं, हे सगळं हे पाप अन्याय ह्या वरच्या एलिमेंटवरती अन्याय का झाला, का अन्याय झाला, कारण की बाळांनो त्यांची साईज कशी आहे, स्मॉल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, जास्त, आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत असताना त्यांच्यात काय होतं बाळांनो, इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं. आणि त्यांची साईज छोटी असल्यामुळं त्यांच्यात रिपल्शन जास्त होतं, आणि ह्याची साईज मोठी आहे n=3, त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये रिपल्शन कमी होतं. त्याच्यामुळे ह्यांची इलेक्ट्रॉनिक गेन एन्थॅल्पी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू धिस. हे सुद्धा सांगितले आपण. कधी आणखीन एक रिझन नाही, आपण हे सुद्धा एक्स्ट्रा सांगितलंय की हे बाळांनो रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठीच बाळांनो त्याची एनर्जी युटिलाइज केली जाते, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी आहे. हे सुद्धा एक्स्ट्रा पॉईंट सांगितले बाळांनो. चला आपण टेबलवरती या, टेबल सुद्धा व्यवस्थित करायचं आपल्याला सगळंच. आणि हे चारही टेबलचं बाळांनो ऑर्डर सुद्धा तुम्हाला लिहून दिली आहे. ह्या चारही टेबलची ऑर्डर तुम्हाला लिहून दिली आहे. इथं बघा, इथं तुम्ही बघू शकता, हे बघा ऑक्सिजनची सल्फरपेक्षा बाळांनो सल्फरची जास्त नसून ऑक्सिजन सगळ्यात मागे येतो, एवढी कमी आहे त्याची. हे फक्त इथं क्लोरीनमध्ये फक्त आदला बदल होते, क्लोरीनची जास्त, फ्लोरीनची कमी. हां, एक सांगायचं राहून गेलं की बाळांनो फ्लोरीन ह्या त्याच्या सगळ्या मेंबरपेक्षा काही ना काही वेगळंच बिहेव करतो, काही ना काही वेगळं बिहेव करतो. त्याच्यामुळे त्याला एक नाव द्यायला पाहिजे बाळांनो, आपण इथे एक नाव द्यायला पाहिजे होतं त्याला की बाबा फ्लोरीनला बाळांनो फ्लोरीनला काय म्हणतात बाळांनो, ब्लॅक शिप. काय म्हणतात बाळांनो, ब्लॅक शिप एलिमेंट म्हणतात बाळांनो. ब्लॅक शिप एलिमेंट म्हणजे त्यांच्या घरचा बाळांनो कलंकित माणूस, त्यांच्या घरचं बाळांनो काय बाळांनो, कलंकित, म्हणजे काहीतरी वेगळंच करते. घरी सगळे बाळांनो डॉक्टर आहेत, हा एकटाच कंपाऊंडर झाला, असं काम झालं बाळांनो. म्हणजे त्याच्या फॅमिलीपेक्षा काहीतरी वेगळंच बिहेव करतोय, म्हणून त्याला ब्लॅक शिप एलिमेंट म्हणतात बाळांनो. आणखीन एक सांगायचं बाळांनो की अख्ख्या पीटी म्हणजे काय, पिरियडिक टेबल, अख्ख्या पिरियडिक टेबलमध्ये बाळांनो हाय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये कुणाची आहे, कुणाचे बाळांनो, हॅलोजन फॅमिलीची आहे. कुणाचे बाळांनो, हॅलोजन फॅमिलीची आहे. कुणाची आहे, हॅलोजन फॅमिलीची आहे. आणि फक्त जर मी विचारलं असतो हा इलेक्ट्रॉन एन्थॅल्पी कुणाची आहे, तर त्याच्यामध्ये क्लोरीनची आहे. आता ह्या ठिकाणी मी असा प्रश्न विचारला असतो की बाळांनो हाय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, बट कशी बाळांनो पॉझिटिव्हमध्ये कुणाची व्हॅल्यू आहे, कोण आहे, तर ते कोण आहे बाळांनो, नोबल फॅमिली आहे, नोबल गॅस एलिमेंट आहेत बाळांनो, नोबल गॅस एलिमेंट. आणि सगळ्यात हायेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची बाळांनो, निऑनची आहे. म्हणजे सगळ्यात पिरियडमध्ये जे घ्यायची रेट सगळ्यात कमी आहे. नको पाहिजे मला, नको म्हणतो ती, काय म्हणतं, नको. हे सुद्धा लिहून घ्या बाळांनो, हे सुद्धा लिहून ठेवा, व्यवस्थित लिहून ठेवा. चला तर प्रिय विद्यार्थी मित्र, आपण एनसीईआरटीवर जाऊयात. तर हे एनसीईआरटीचं टेबल सुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे, ह्यांचे ऑर्डर सुद्धा व्यवस्थित लिहून दिले आहेत. आता आपण सॉल्व्ह करूयात बाळांनो MCQ. किती MCQ, एक 10 MCQ सॉल्व्ह करूयात. कशा प्रकारे पडतात ते बघून घ्या बाळांनो, पटपट. हे बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी थोडी साईज मोठी करतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि व्यवस्थित तुम्हाला समजून मला सांगता येईल. काय सर, पहिला प्रश्न काय आहे सर, पहिला प्रश्न काय म्हणतो, माझ्याकडे लक्ष दे रे बाळा. इथं बघ, पहिला प्रश्न काय म्हणतो, करेक्ट ऑर्डर सांगा. करेक्ट. आता ह्या ठिकाणी कधी बाळांनो नॉट करेक्टमध्ये पोरगं नॉट वाचतच नाही, दणकन उत्तर सोडून येतो बाहेर, माझं बरोबर आहे म्हणून, तर अरे बापरे मी नॉट वाचलोच नाही. अरे एखादी प्रश्न एक येत नसेल ना तर चांगली गोष्ट आहे, बट एखादी प्रश्न येऊन जर चुकत असेल तर तू तर काहीतरी अपराधच करत आहेस तू. लक्ष द्या बाळांनो, करेक्ट ऑर्डर सांगा म्हणतं. काय ह्याची बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटीची करेक्ट ऑर्डर सांगा. मी तुला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जेवढं मागच्या लेक्चरमध्ये जेवढे काही एक्झाम्पल आहेत तेवढं जर व्यवस्थित सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फर्स्ट पिरियड जर व्यवस्थित बघून घेतलात, त्यांची व्हॅल्यू व्यवस्थित समजून घेतलात, तर तुम्हाला सगळंच येईल बाळांनो. आणि ते आपल्याला झुप सांगितलं ना शॉर्टकट, ते एवढे बघून घेतलात तर विषय संपला. आता इथे बघा, क्लोरीन ब्रोमीन आहे. आपल्याला माहिती आहे की क्लोरीनची सगळ्यात जास्त आहे, मग कोणाची आहे, फ्लोरीनची आहे, मग ब्रोमीनची आहे. अशी ऑर्डर इथं आहे का, बघून घ्या. असं नाही सर, कुठं दिलं नाही सर. याच्या व्यतिरिक्त असं आहे का बघा की क्लोरीनची जास्त आहे फ्लोरीनपेक्षाही आणि ब्रोमीनपेक्षा, असं आहे का, हां सर इथं आहे सर. का
फ्लोरीनपेक्षा जास्त क्लोरीनचेच आहे आणि ब्रोमीनपेक्षा जास्त क्लोरीनचेच आहे सर, हे उत्तर आहे. द नेक्स्ट बघा इथं खाली बघा. नेक्स्ट चला नेक्स्ट बघा, सुटलं तुम्हाला MCQ एक. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय म्हणतं बघा. हे बघा इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त कुणाची आहेत? इलेक्ट्रॉन अफिनिटी बघायची तुम्हाला, कमी आहे का जास्त आहे. करेक्ट स्टेटमेंट कुठले आहेत बघायचे. पहिलं स्टेटमेंट, कार्बनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त आहे ऑक्सिजनपेक्षा. चुकीचं आहे, ऑक्सिजनची जास्त आहे. सल्फरची व्हॅल्यू कमी आहे ऑक्सिजनपेक्षा. चुकीचं आहे, सल्फरच जास्त आहे, आपण त्याला एक्सेप्शन सुद्धा म्हणतो. आयोडीनची व्हॅल्यू ग्रेटर आहे ब्रोमीनपेक्षा. चुकीचं आहे, कारण की बाळांनो ब्रोमीनची जास्त आहे. आणि बाळांनो ब्रोमीन इज लेस दॅन क्लोरीन. हां हे बरोबर आहे, जे की आपण आत्ताच थोड्या वेळ बघितलं होतं. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित सगळे MCQ सगळे ऑप्शन सुद्धा वाचणं फार गरजेचं आहे. न ऑप्शन वाचता जो दन 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 काहीतरी टिक करून जातात बाळांनो. विद्यार्थ्याला कधी कधी जास्त समजल्यानंतर कधी कधी पोरगं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सुद्धा जातो. तसं जाता कामा नये. छान अभ्यास करणे, छान मार्क पाडणे आणि हे 2 वर्ष मस्त असंच करत राहणे. ओके. द नेक्स्ट, याचं काय म्हणणं आहे की सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कशी असते. आता मी तुम्हाला कितीतरी वेळ सांगितले की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी मे बी अ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बट सेकंड आणि थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह. शोधा ऑलवेज पॉझिटिव्ह कुठे आहे. हे बघा सर, ऑलवेज पॉझिटिव्ह नाही सर, हे हट. ऑलवेज पॉझिटिव्ह नाही सर इथं. हे ऑलवेज 0 म्हणले सर, हट. इथं काय म्हणलं, ऑलवेज निगेटिव्ह म्हणले सर, हट. मग कुठलं करेक्ट आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह इथं आहे सर, करेक्ट आन्सर आहे सर. वा वा, नादखोळा. चला नेक्स्ट MCQ काय म्हणतो बघा. नेक्स्ट MCQ म्हणतो बाळांनो करेक्ट ऑर्डर सांगा. कोणाची करेक्ट ऑर्डर सांगा. करेक्ट ऑर्डर सांगा ह्या एवढ्या एलिमेंटमध्ये. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कुणाची असते बाळांनो. क्लोरीनची असते. जग जाहीर आहे, एकच ऑप्शन आहे. टिक. चला फिनिश. पण इथे इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर विचारतात बरं. आता इथे बघा, लक्ष द्या. आता ही जी ऑर्डर आहे हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे. हे जी व्हॅल्यू वाढत चाललेली आहे, ही जी ऑर्डर जे दिलेली आहे हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे. तर ही इन्क्रीजिंग ऑर्डर आहे बाळांनो. म्हणजे कमीपासून जास्तकडे येणे म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर. आणि हीच व्हॅल्यू Cl इज मोर दॅन, सल्फर इज मोर दॅन, ऑक्सिजन इज मोर दॅन, नायट्रोजन असं राहिलं असतं तर डिक्रीजिंग ऑर्डर म्हणतात. कधी कधी विद्यार्थ्याला इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग कळत नाही. समजा हेच ऑप्शन जर इथं राहिलं असतं तर पोरगं कधी कधी ह्याला टिक करून टाकलं असतं. अरे बा दॅट टाइम तुला बघावं लागलं त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणलेलं आहे की डिक्रीजिंग ऑर्डर म्हणलं आहे. ओके. तर नेक्स्ट, हे तर मी तुम्हाला चांगलं सांगतो की दरवेळेस हुशार विद्यार्थी चुकू शकतात. त्याच्यामुळे ऑर्डर विचारल्यासोबत इन्क्रीजिंग डिक्रीजिंग विचारले का ह्याच्यावरही फोकस करा. तर नेक्स्ट आहे बाळांनो, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस रिलीज द एनर्जी. हे पण प्रश्न फार वेळेस विचारतात. कधी कधी मोर एनर्जी रिलीज कोण करताय हे पण विचारतात. आता रिलीज करताय म्हणजे एनर्जी रिलीज करताय. आता बघा हा तर नाही करणार, कारण की निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करताना एंडोथर्मिक असतं म्हणजे गेन करणार. इथंही गेनच करणार. राहिले हे दोघं. मला सांगा, नॉन मेटलची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त असते की बाळांनो मेटलची घेण्याची टेंडन्सी जास्त असते. ऑब्व्हियसली सर नॉन मेटलची घेण्याची टेंडन्सी जास्त असते. मेटल देण्याची टेंडन्सी जास्त, नॉन मेटलची घेण्याची टेंडन्सी जास्त. द नेक्स्ट, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या. ह्याचं काय म्हणणं आहे. ह्याचं म्हणणं आहे लिस्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कुणाची आहे. नायट्रोजन तर व्हॅल्यू ती पॉझिटिव्ह आहे. ओके. ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे ह्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी सगळ्यात कमी आहे. ओके. तर उत्तर येईल 3. नेक्स्ट बाळांनो, हे बघा नेक्स्ट MCQ काय म्हणतं बघा. नेक्स्ट MCQ काय म्हणतं, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस अ मिनिमम मॅक्झिमम एनर्जी रिलीज. मॅक्झिमम एनर्जी रिलीज म्हणते. रिलीज म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. आता हे बघा ऑलरेडी निगेटिव्ह आहे. ह्याच्यावर इलेक्ट्रॉन टाकत असताना इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते, त्याच्यामुळे हे कटलं. चला, हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकत असताना इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी पॉझिटिव्ह येते म्हणजे हे बी कटलं बाळांनो. आता ह्या दोघांपैकी उत्तर एक आन्सर पाहिजे. मग मला सांगा, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त आहे का सल्फरची जास्त आहे. सल्फरची एक्सेप्शन आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट व्यवस्थित समजलं ना तर दन उत्तर येतं बाळांनो. उत्तर येणं फार महत्त्वाचं नाही, कोणतं उत्तर येतं कोणतं उत्तर येत नाही, मग काय यायला पाहिजे. हे प्रश्न असा राहिला असतं ते उत्तर काय राहिलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी येणं फार गरजेचं आहे. MCQ कमी सॉल्व्ह करा बट कन्सेप्च्युअल सॉल्व्ह करा. MCQ कमी सॉल्व्ह करा बट कन्सेप्च्युअल सॉल्व्ह करा बाळांनो. चला इथे लक्ष द्या. ह्याचं काय म्हणणं आहे की लेफ्ट टू राईट जात असताना बाळांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते तर इन्क्रीज होते बाळांनो. काय होते, इन्क्रीज होते. फक्त नोबेल फॅमिलीला गेल्यानंतर इथं कमी होते किंवा 0 होते, निगेटिव्ह होते असं म्हणू शकता. द नेक्स्ट बाळांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फिगरेशन बाळांनो, हायेस्ट एनर्जी रिलीज कुठं होतं. हायेस्ट एनर्जी कधी रिलीज होते विचारलेलं आहे.
म्हणजे म्हणजे इलेक्ट्रॉन घेतल्या घेतल्या स्टेबल होणार आहे. तर मानो इलेक्ट्रॉन घेतल्या घेतल्या हा स्टेबल होणार आहे. यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 7 आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 8 होईल. त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त एनर्जी काय करेल रिलीज करेल. म्हणजे ही हॅलोजन फॅमिली आपण जस्ट लिहून दिलतो की हॅलोजन फॅमिलीची सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. निगेटिव्हमध्ये जास्त एनर्जी रिलीज करतो. चला तर लास्ट MCQ सॉल्व्ह करूयात. चला सगळ्यात लास्ट MCQ काय म्हणणं आहे बघा. इलेक्ट्रॉन अफिनिटी याचं काय म्हणणं आहे की इलेक्ट्रॉन अफिनिटी फॉर द नोबेल गॅस एलिमेंट. आपण आत्ताच बघितलं की नोबेल गॅस इलेक्ट्रॉन बायनो ह्याच्यासाठी व्हॅल्यू काय असते बायनो इलेक्ट्रॉन अफिनिटी काय 0 आहे. म्हणजे घेण्याची टेंडन्सी 0 आहे. आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अफिनिटी न देता जर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय विचारलं असतं तर तुम्ही काय दिलं असतो पॉझिटिव्ह आहे म्हणलं असतो. काय म्हणलं असतो पॉझिटिव्ह आहे म्हणलं असतं. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला MCQ सुद्धा सॉल्व्ह करून दिलं आहे बाळांनो. तर हे बघा इलेक्ट्रॉन जसं मी आत्ता सॉल्व्ह केलं तुम्ही तसं तुम्हाला जे काय होमवर्क दिला आहे तो MCQ सॉल्व्ह करा. त्याचं काय डाऊट असेल तर मला सेंड करा, मला कॉन्टॅक्ट करा. आपल्या ॲपमध्ये माझा नंबर आहे. आणि जास्तीत जास्त कधी बाळांनो टीचरशी जेवढं जास्त कॉन्टॅक्ट करचाल तेवढा तुमचा फायदा जास्त होईल बाळांनो. सर काय म्हणतील की सर काय बोलतील की याचा काही विचार करू नका बाळांनो. आपण आपला फक्त प्रोग्रेस बघायला पाहिजे. आपण आपला फक्त प्रोग्रेस बघायला पाहिजे बाळांनो. तुम्ही फोन करावं म्हणून तर तिथं नंबर दिलेत बाळांनो. तर तुरंत बाळांनो तुम्हाला काय वाटलं तर बाळांनो मस्त अभ्यास करायचं, याचं होमवर्क मस्त फोटो पाठवून द्यायचे बाळांनो. आणि ज्याचे मस्त बाळांनो असेल मी त्याचे स्टेटससुद्धा ठेवून टाकेन बाळांनो. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो छान अभ्यास करा, छान त्याचं रिव्हिजन करा, लिहून करा आणि MCQ सॉल्व्ह करा. IIB ऑलवेज तुमच्यासोबत आहे बाळांनो. तर थिंक नीट अँड थिंक IIB.